तर कलम 370 हटवल्यानंतर पहिल्यांदाच झालेल्या निवडणुकीमध्ये जम्मू काश्मीरमध्ये नॅशनल कॉन्फरन्सनं बाजी मारलेली आहे। 2014 मध्ये अवघ्या 15 जागा जिंकणाऱ्या नॅशनल कॉन्फरन्सनं यावेळी तब्बल 42 जागांपर्यंत मजल मारली। त्यामुळे तिथे नॅशनल कॉन्फरन्स आणि काँग्रेस आघाडीचं सरकार सत्तेमध्ये येणार हे आता निश्चित झालंय। काँग्रेस सत्ता स्थापन करणार असली तरी गेल्या वेळच्या तुलनेमध्ये काँग्रेसच्या जवळपास निम्म्यानं जागा घटलेल्या आहेत। गेल्या वेळी भाजपसोबत सत्ता स्थापन केलेल्या महबूबा मुफ्ती यांच्या पीडीपीचा सुपडा साफ झालाय, तर भाजपला 4 जागांचा फायदा झालाय। पण भाजपनं जिंकलेल्या सगळ्या जागा या जम्मूमधल्या आहेत। काश्मीर खोऱ्यामध्ये भाजपला साधं खातंही उघडता आलं नाही। विशेष म्हणजे भाजपचे जम्मू काश्मीर प्रदेश अध्यक्ष रवींद्र रैना यांचा नौशेरा मतदारसंघामध्ये पराभव झालाय। तर नॅशनल कॉन्फरन्स आणि भाजपची ही ऐतिहासिक कामगिरी। नॅशनल कॉन्फरन्सनं 56 जागा लढवून 43 जिंकल्या। 77% त्यांचा स्ट्राइक रेट होता। नॅशनल कॉन्फरन्सला 2008 ला 28, 2014 ला 15 जागा मिळाल्या होत्या आणि यावेळी तब्बल 43 जागा मिळालेल्या आहेत। भाजपला सर्व 28 जागा जम्मू विभागामध्ये मिळाल्या। काश्मीरमध्ये भाजपला एकही जागा मिळालेली नाहीये। भाजपला 2014 मध्ये 25 तर 2008 ला 11 जागा मिळालेल्या होत्या, यावेळी त्या 28 झालेल्या आहेत। काँग्रेसची कामगिरी अजून घसरलेली आहे। 2018 मध्ये 19 जागा होत्या, 2014 मध्ये 12 होत्या, यावेळी मात्र फक्त 7 जागांवरती काँग्रेसचा विजय झाला। महबूबा मुफ्ती यांच्या पीडीपीचं पाणीपत झालेलं आहे। 81 जागा लढवल्या, पण फक्त 2 जागांवरच त्यांना विजय मिळालेला आहे। पीडीपीला 2014 मध्ये 28 तर 2008 मध्ये 21 जागा होत्या, यावेळी फक्त 2 जागा मिळालेल्या आहेत। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।